श्रोतेहो नमस्कार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 29 जुलै 2020ला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी देण्यात आली. आज राष्ट्रीय शिक्षण धोरण अर्थात NEPचा 5वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्तानं आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, शिक्षण क्षेत्रातल्या परिवर्तनाची 5 वर्ष याविषयी तज्ज्ञांकडून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, भारतीय शिक्षण व्यवस्थेत आज आमूलाग्र बदल घडत आहेत. केंद्र सरकारनं 2020मध्ये नवीन शिक्षण धोरण जाहीर केलं आणि 2023-24 पासून शैक्षणिक वर्षात ते लागू करण्यात आलं. नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत शिक्षण अधिक अनुभवात्मक, सर्वांगीण, एकात्मिक, चौकशी आधारित, शोध केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, चर्चा आधारित, लवचिक आणि अर्थातच आनंददायी करण्यासाठी अनेक बदल घडवण्यात आले. यात कौशल्याधारित शिक्षणावर अधिक भर देण्यात आला आहे. यापुढे उद्योग व्यवसाय, औद्योगिक क्षेत्रात लागणारं कुशल मनुष्यबळ या शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होणं हा या नव्या धोरणामागचा दृष्टिकोन आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची गरज, वैशिष्ट्य आणि अंमलबजावणी यावर अधिक प्रकाश टाकला आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही अंमलातून आता 5 वर्ष ही पूर्ण झालेली आहे. ही जी 5 वर्ष आहेत ही प्रामुख्याने गुणात्मक शैक्षणिक परिवर्तनाची 5 वर्ष आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती घडून आणणारं अशा स्वरूपाचं हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. यापूर्वीचं जे राष्ट्रीय शिक्षण धोरण होतं ते प्रामुख्याने 1986 साली आलेलं होतं. 1986 नंतर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल हे प्रामुख्याने झालेले नव्हते. भारतामध्ये 1991 मध्ये आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले आणि त्याच्या अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक सुधारणा झाल्या. मात्र शिक्षण एक क्षेत्र असं होतं की ज्यामध्ये प्रामुख्याने सुधारणा व्हायचं बाकी होतं आणि त्या सुधारणा ज्या आहेत त्या प्रामुख्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याच्या माध्यमातून करण्यात आल्या. याची जी एकूणच हे धोरण निर्मितीची जी प्रक्रिया होती हे जरी 2020 साली धोरण अंमलात आलं असलं तरी हे तयार करण्याची प्रक्रिया जवळपास 2 दशकं ही चाललेली होती. हे जे धोरण आहे हे या दृष्टिकोनातनं शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती करणारं होतं की यामध्ये प्रामुख्याने थेरी ओरिएंटेड किंवा क्लासरूम मधल्या शिक्षणापेक्षा सुद्धा प्रामुख्याने कौशल्य विकासावरती अधिकाधिक भर दिला गेला. पहिल्यांदा शिक्षण क्षेत्र जे आहे ते केंद्र सरकारच्या एका व्यापक फ्लॅगशिप प्रोग्राम बरोबर कनेक्ट केलं गेलं. आता हा फ्लॅगशिप प्रोग्राम कोणता आहे तर हा प्रामुख्याने विकसित भारताचा आहे. आपल्याकडे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता पुढची 25 वर्ष म्हणजे आपण ज्या वेळेला स्वातंत्र्याच्या 100कडे वाटचाल करतो आहोत तेव्हा पुढची 25 वर्ष ही अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत, ज्यांना अमृत काळ असं म्हटलं गेलेलं आहे. या 25 वर्षांमध्ये जो विकसनशील भारत आहे तो विकसनशील भारत विकसित कसा करता येईल आणि त्या दृष्टिकोनातनं एक व्यापक योजना ही आखली गेलेली आहे. भारताला विकसित बनवणं त्याच्यापूर्वी भारताला प्रॉडक्ट नेशन बनवावं लागेल, भारताला उद्योग प्रधान देश बनवावं लागेल आणि मग जर भारताला उद्योग प्रधान देश बनवायचं असेल तर आणि आणखीन 2 जी उद्दिष्ट आहेत ती साधायची असतील त्यातलं एक म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार हा प्रामुख्याने जो आता $3 ट्रिलियन आहे त्याच्यापासून $5 ट्रिलियन आणि मग नंतर तो $10 ट्रिलियन पर्यंत कसा घेऊन जाता येईल आणि त्याचबरोबर भारतीय नागरिकांचा पर कॅपिटा इन्कम जो आहे तो जो सध्या $2800 पर्यंत आहे तो वाढून $10,000 पर्यंत कसा घेऊन जाता येईल अशा दृष्टिकोनातून ही योजना आखली गेली. आणि त्यासाठी प्रामुख्याने वेगवेगळे जे क्षेत्र आहे हे ऑर्गॅनिकली लिंक्ड केले गेले. यासाठी जे पिलर्स आयडेंटिफाय केले गेले ज्यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणणं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर भारताला उद्योग प्रधान देश बनवायचा असेल तर त्याला कुशल मनुष्यबळ हे अत्यंत आवश्यक आहे आणि मग हे जे कुशल मनुष्यबळ आहे हे विकसित करण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्राला दिली गेली आणि त्यामुळे पुढच्या 25 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्राची भूमिका ही विकसित भारतामध्ये अतिशय महत्त्वाची असणार आहे. तर अशा प्रकारचं कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आवश्यक जे गुणात्मक बदल आहेत ते राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या माध्यमातून प्रामुख्याने आणण्यात आले. आणि आता आपण जर बघितलं तर हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने स्कूल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन या दोघांमध्ये जे लागू झालेलं आहे त्याच्या माध्यमातून प्रामुख्याने
आपण मार्केट ओरिएंटेड, इंडस्ट्री ओरिएंटेड एज्युकेशन कशा पद्धतीने देता येईल, विद्यार्थ्यांना फील्डवरचा अनुभव कशा पद्धतीने घेता येईल, त्यांना प्रामुख्याने कौशल्यांचा विकास त्यांच्यामध्ये कसा करता येईल, प्रोफेशनल डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने करता येईल आणि प्रामुख्याने प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहून आपला रोजगार स्वतः कसा निर्माण करू शकतो, या दृष्टिकोनातून प्रामुख्याने विचार केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या स्वरूपाचं स्वप्न पाहिलेलं आहे की पुढच्या 25 वर्षांमध्ये जगाला ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणारी फॅक्टरी म्हणून भारताकडे पाहिलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून तयारी करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे आणलं गेलेलं आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र जे नेहमीच पुरोगामी राज्य राहिलेलं आहे आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पायंडे हे महाराष्ट्राने आतापर्यंत घातलेले आहेत. अशा स्वरूपाने महाराष्ट्राने एक अत्यंत महत्वाचं आव्हान आणि संधी या दोन्ही दृष्टिकोनातून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीला सुरुवात केली. याला प्रामुख्याने गती प्राप्त झाली ती 2022 पासून. त्यामुळे गेल्या 3 वर्षांमध्ये अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने, अत्यंत संघटित पद्धतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे महाराष्ट्रामध्ये आपण अंमलात आणलेलं आहे. महाराष्ट्रामधली एकूणच जी उच्च शिक्षण व्यवस्था आहे ही अत्यंत डायनॅमिक आणि डायव्हर्सिफाईड म्हणजे ज्याला आपण बहुविविधतेने नटलेली अशा स्वरूपाची आहे. आजच्या घडीला आपल्याकडे साधारणतः 6000 महाविद्यालय आहेत, साधारणतः 45 लाख विद्यार्थी आहेत आणि साधारणतः 83 विद्यापीठं आहेत, ज्यामध्ये आपली अकृषी सरकारी विद्यापीठं असतील, ज्यामध्ये खाजगी विद्यापीठं आहेत, डीम टू बी युनिव्हर्सिटी आहेत. त्याप्रमाणे काही नवीन प्रकार आहेत, जसे युनिटरी युनिव्हर्सिटी असेल, डिनो युनिव्हर्सिटी असेल, क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे, अशा अनेक प्रकार आपल्याकडे आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये एनईपी आपण 2 टप्प्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 2 टप्प्यांमध्ये प्रामुख्याने राबवलं. त्यातला पहिला टप्पा जो होता जो 2023 मध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आला, ज्याच्या अंतर्गत आपल्याकडे जी स्वायत्त महाविद्यालय आहेत, साधारणतः 250 स्वायत्त महाविद्यालय आपल्याकडे आहेत. त्या महाविद्यालयांमध्ये आपल्याकडची जी अकृषी विद्यापीठं आहेत, 15 अकृषी विद्यापीठं त्यांच्या कॅम्पसेसमध्ये आणि ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनची व्यवस्था आहे, अशा जवळपास 1200 महाविद्यालयांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे अंमलात आणलं आणि नंतर 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकटपणे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे आता अंमलात आणलं गेलेलं आहे. याच्या माध्यमातून मेजर मायनर अशा प्रकारचे सब्जेक्टचे डिव्हिजन असेल, त्याचप्रमाणे पहिल्यांदा ग्रॅज्युएशन करताना इंटर्नशिप असेल, ऑन जॉब ट्रेनिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्रेंटिसशिप, या तिन्ही अत्यंत महत्त्वाच्या घटकांचं यामध्ये समावेश करण्यात आला. प्रामुख्याने 40% हे स्किल ओरिएंटेड एज्युकेशन हे आता BA, BCom, BSc मध्ये आलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला विविध विषयांचं एक्सपोजर मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न हे प्रामुख्याने चालू आहेत. यासाठी याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एका सुकाणू समितीची स्थापना केलेली आहे आणि ही सुकाणू समिती वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या घटकांबरोबर चर्चा करून या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाचं योगदान हे देत आहे. विशेष म्हणजे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे राज्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने चालू आहे आणि आता आपण सेकंड इयर मध्ये त्याचा प्रवेश करत आहोत. याचा आम्ही मध्यंतरी एक आढावा घेतलेला होता की विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक आयुष्यामध्ये याच्यातनं काय बदल होतो, ते एकूणच विद्यार्थ्यांच्या या संदर्भामधल्या प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये गुणात्मक बदल घडून आणणारे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या राबवलं गेलेलं आहे, त्या माध्यमातून जो एक पायंडा किंवा एक मॉडेल आपण जे तयार केलेलं आहे हे भारतातल्या इतर राज्यांसाठी देखील अत्यंत आदर्श ठरू शकतं अशा प्रकारचे मॉडेल आहे. मला असं वाटतं की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे एक साधन आहे विकसित भारताचं. याच्या माध्यमातून विकसित भारताचं स्वप्न हे साकारलं जाणार आहे आणि आपल्याकडचं जी सगळ्यात मोठी संपत्ती भारताची मानली जाते आपला तरुण वर्ग, या तरुण वर्गाला परफॉर्मिंग ॲसेट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण हे अत्यंत महत्त्वाचं साधन राहणार आहे. श्रोते हो, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये मोठा वाटा असतो. कोणतंही धोरण राबवताना या तिघांमध्ये योग्य समन्वय आणि संवाद असणं आवश्यक आहे. नवीन शिक्षण धोरण राबवताना येत असलेले अनुभव व्यक्त करत आहेत प्राथमिक शिक्षिका मृणाल गांजाळे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच 5-3-3-4 अशी शैक्षणिक संरचना लागू करण्यात आली. त्या अनुषंगाने बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 इयत्ता पहिली आणि दुसरी असा 5चा टप्पा, त्याच्यानंतर 3री, 4थी, 5वी, त्याच्यानंतर 6वी, 7वी, 8वी आणि 9वी, 10वी, 11वी, 12वी या पद्धतीने ही शैक्षणिक संरचना लागू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर कोडिंग, व्यावसायिक शिक्षण, बहुभाषिक शिक्षण अशा कल्पकता आपल्या शिक्षणात येऊ लागल्या. फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसी FLN म्हणजेच निपुण भारतचे मिशन सगळ्यात सुरुवातीला लागू केले गेले. म्हणजे विद्यार्थ्यांच्या FLN ची प्रगती, विद्यार्थ्यांना निपुण कौशल्य कशी प्राप्त होतील, त्यांचं वाचन कसं सुधारेल, त्यांचं संख्याज्ञान कसं सुधारेल, म्हणजे मूलभूत गोष्टींकडे हे शैक्षणिक धोरणामध्ये पाहिलं गेलं. शिक्षण हे शिक्षक केंद्रित न राहता ते विद्यार्थी केंद्रित होत गेले किंवा ते चौकटीमध्ये न राहता चौकटीच्या बाहेर जात चालले असं मला वाटतं. व्यावसायिक शिक्षणावर यामध्ये भर देण्यात आलेला आहे. विविध भाषांवर यामध्ये भर देण्यात आला आहे. महत्वाचं सांगायचं म्हणजे बोली भाषेवर या धोरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. म्हणजे बोली भाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, विद्यार्थ्यांनी बोली भाषेतून प्रमाण भाषेमध्ये यायला पाहिजे किंवा प्रत्येकाच्या मातृभाषेतून त्यांनी शिक्षण घेण्यावर या शैक्षणिक धोरणामध्ये भरपूर प्रमाणात प्रयत्न केला गेला आहे. तर NEP ची ही 5वी वर्षपूर्ती आहे आणि मला एक शिक्षक म्हणून वेगवेगळ्या समस्या सुरुवातीला आल्या की FLN काय आहे किंवा ही जी संरचना होती 5-3-3-4 या प्रकारे कसं वर्कआउट होईल. पण त्याच्यासाठी NCERT, CIET, SCERT, डायट, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व यंत्रणांमार्फत टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्रीय स्तरावरून, जिल्हा स्तरावरून, राज्य स्तरावरून, तालुका स्तरावरून प्रशिक्षणे घेतली गेली. मग त्यामध्ये निष्ठा असतील, ऑनलाईन कोर्सेस असतील, दीक्षा ऍपचा वापर असेल, PME विद्या चॅनलचा त्यामध्ये प्रभाव असेल, असे सर्व यंत्रणांमार्फत प्रत्येक शिक्षकाला निपुण कौशल्य म्हणजे शिक्षकाला निपुण म्हणून मग विद्यार्थ्यांच्या FLN चा विकास केला गेला. म्हणजेच तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी आपण कसा वापर करू शकतो. तंत्रज्ञान हे शिक्षकाला रिप्लेस कधीच करू शकणार नाही हे आपण कोविडच्या काळात जाणलं. पण तंत्रज्ञानाचा एक उत्तमरित्या आपण शाळेत कसा वापर करू याचा प्रत्यय आम्हाला आला आणि प्रत्येक शिक्षक आज तंत्रज्ञान शाळेमध्ये वापरतोय, विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देतोय, विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज येते, विद्यार्थी शिकतायत, घडतायत आणि संपूर्ण भारत निपुण भारत म्हणून पुढे जातो असं एकंदरीत या शैक्षणिक धोरणातून जाणवतं. या शैक्षणिक धोरणात पायाला खूप महत्व दिलं आहे. जर विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्टपणे क्लिअर होत असतील तरच ते उत्तम शिक्षण म्हणून आपण जाणतो. त्या अंतर्गत आमची वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणे झाली, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा झाल्या. मग त्या अंतर्गत पायाभूत परीक्षा असतील किंवा निपुण FLN याच्याशी रिलेटेड चाचण्या असतील. म्हणजेच विद्यार्थ्याच्या हाताला हात धरून तो शिक्षक त्याला त्याच्या पूर्ण सर्वांगीण विकासास मदत करत आहे आणि विद्यार्थी यातून घडत आहे. व्यावसायिक शिक्षणातून त्यांना एक ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज येत आहे आणि विद्यार्थी हे फक्त लेखी स्वरूपात काम न करता ते प्रात्यक्षिक स्वरूपात काम करत आहेत. प्रकल्पाधिष्ठित योजनांवर, प्रकल्पांवर त्यांचं काम सुरू आहे. वेगवेगळे प्रकल्प शाळांमध्ये येत आहे. शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. लोकसहभागातून शाळा समृद्ध होत आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शाळांच्या मार्फत शाळा सुद्धा समृद्ध होत चाललेल्या आहेत. जसं की PM श्री शाळा आहेत, माझी शाळा सुंदर शाळा हा एक उपक्रम आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आहे. या वेगवेगळ्या स्तरांमार्फत राबवून विविध प्रकारच्या नवोपक्रम स्पर्धांमधून शिक्षकांना सुद्धा त्यांची वृद्धिंगत म्हणजे शिक्षकाची प्रोफेशनल डेव्हलपमेंट केली जात आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याचा सुद्धा सर्वांगीण विकास होण्यास हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नक्कीच लाभदायक ठरेल असे मला वाटते. केंद्र सरकारनं तयार केलेलं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 भारताच्या शिक्षण क्षेत्रातला मैलाचा दगड आहे. या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेचा सर्वसमावेशक गुणवत्तापूर्णतेकडे प्रवास सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिक्षकांचं सक्षमीकरण आणि देशाला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनवणं हे या धोरणाचं ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.
आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अंकिता आपटे.